महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत 52 आठवड्यांची संवाद शृंखला ही सध्या सुरू आहे आणि ह्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर तुषाबा शिंदे सर, जे आपणा सर्वांसाठी परिचित आहेतच. तर आजच्या या सत्रामध्ये आम्हाला सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मार्गदर्शन करावे आणि आमच्या करिअरसाठी रस्ता जो आहे तो आम्हाला दाखवावा अशी मी माननीय तुषाबा शिंदे सरांना विनंती करते आणि आजच्या सत्राला सुरुवात करावी अशी सरांना विनंती करते. थँक्यू. आवाज येतोय सर्वांना? हो सर, अगदी व्यवस्थित. या गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. पुण्याच्या सर्वांचं खूप स्वागत. मागच्या सत्रामध्ये जो आपण टॉपिक घेतलेला आहे आरबीआय आणि बँकिंग पीओ एक्झामिनेशन स्ट्रॅटेजी, मित्रांनो आज त्याच एक सेकंड आपण याच्यावरती करणार आहोत बँकिंग क्षेत्रामध्ये आणि त्यानंतर इंटरव्ह्यूची तयारी. मित्रांनो पुढे जाण्या अगोदर मला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते. मागच्या आठवड्यामध्ये बऱ्याचशा अशा एक दोन मेल आल्या ज्यामध्ये करिअरच्या प्लॅन बी आणि प्लॅन सी बाबतीत बोलले. तर मला आज सुरुवात करताना जसं आपण माझे प्रत्येक सिरीज मध्ये हे असतं की पहिले 2 ते 4 मिनिटं मी अशा विषयावर बोलावं की दॅट वुड बी मोटिवेटिंग अँड वन ऑफ द पाथ ब्रेकिंग अँड द पाथ डायरेक्शन असायला हवेत. तर मित्रांनो आपण ह्या पॉइंटवरती मी आज बोलणार आहे प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी. आपण ह्या विषयावर बोललोय, ओके, ऍग्रीड. पण प्लॅन ए, बी, सी याच्यावर एवढा विचार करायला नकोय. मुद्दा एकच आहे, सर्वांना मला सांगायचंय, तुमचे ध्येय एकच असायला पाहिजे, दॅट इज द प्लॅन ए. Suppose you are preparing for the any competitive exam. Consider you are doing MPSC or UPSC or banking or anything. Whatever you are doing, you should plan, make it as a A. Okay. Suppose you are doing the preparation for RBI or UPSC. It should be plan A. प्लॅन ए तुमच्याकडे जेव्हा असतो, माझं एक वैयक्तिक मत सर्वांना पुन्हा असतं की तुमचं ते अल्टिमेट गोल असतं. तुम्हाला ते विचारच नाही यायला पाहिजे की माझं हे झालं नाही तर माझ्या डोक्यात हा प्लॅन बी आहे. नो, प्लॅन बी तसं डोक्यात ठेवू नका. मला त्या मेलवरनं किंवा त्या याच्यातनं असं जाणवलं की आपण त्याचा प्लॅन बी, प्लॅन सी असा विचार करतोय. नो नो, नॉट ॲट ऑल. तुमचा प्लॅन ए मध्ये सब पार्ट प्लॅन बी असला तर ठीक आहे, प्लॅन सी असला तर ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही आता युपीएससी करताय, युपीएससी करताना तुम्ही बाकीच्या एक्झाम दिल्या, दॅट मे बी द प्लॅन बी असं कन्सिडर करून चला. आता मला जर युपीएससी, एमपीएससी, एसएससी, आरआरबी हे नाही झालं तर मी दुसरं, नो नो, नॉट एट ऑल. माझं एक सर्वांना एक महत्वाचा मुद्दा आहे, सगळ्यांना एकच आहे, जेव्हा तुम्ही प्लॅन ए म्हणजे दॅट इज युअर अल्टिमेट एम ऑफ द लाईफ, अल्टिमेट करिअर, अल्टिमेट युअर गोल, अल्टिमेट युअर ड्रीम. ओके मित्रांनो, मला मुद्दा हे सांगायचं की तो तुमचा असला पाहिजे. तुम्ही सगळे मार्ग तोडून टाका. ओके, दॅट शुड बी युअर अल्टिमेट. मला करायचंच आहे. आणि मित्रांनो मी हे का बोलतोय, जेव्हा तुम्ही नुसतं त्याचा विचार करता तर देवाला सुद्धा तुम्हाला ते द्यावंच लागतं. जसं मागेही बोलताना मी म्हटलंय की बाबा तुम्ही एकाच वेळेस 2-4 गोष्टीचा विचार केला तर होणारच नाही. तुम्ही एकच करायचंय. एक करताना तुम्हाला जर वाटलं कुठं की नाही बाबा, किंवा तुम्हाला झालंच नाहीये, तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये प्रिलिमच पास झाला नाही, समजा एमपीएससी मध्ये, ओके, दॅट मे बी द कंडिशन. पण मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेव्हा तुम्ही खूप मेहनतीनं काम करता, खूप ध्येयानं पेटलेलं असतं, असं होतच नाही की तुम्हाला अपयश येतं. ओके, गॉट यू, आय होप सो. तुमचा प्लॅन ए मध्येच प्लॅन बी किंवा सी राहिला आणि एकदम अल्टिमेट मध्ये, फॉर एक्झाम्पल सेकंड मध्ये तुमचा असेल तर बाबा ह्या याच्यामध्ये जर तुम्हाला प्लॅन बी मध्ये काय असाल तर तुमच्या करिअरमध्ये जसं तुमचं फॉरेन एज्युकेशन असेल किंवा अदर एक्झाम असेल, दॅट मे बी यू केप्ट, बट अल्टिमेटली कीप युअर प्लॅन ए इन माइंड. ओके मित्रांनो, दॅट वॉज द माय वन ऑफ द सजेशन थिंग. डोंट थिंक मोर अबाउट इट. ओके मित्रांनो, नाउ विल स्टार्ट विथ अवर गायडिंग फोर्स, गायडिंग पॅटर्न फॉर द आरबीआय बँकिंग वरती. लास्ट टाइम खूप छान बऱ्यापैकी रिस्पॉन्स आलेले आहे त्याच्यावरती. खूप छान वाटतं की आपले काही मित्र कंपनी त्याच्यावरती खूप डेडिकेटेड आहे. तर नाऊ विथ दिस वी स्टार्ट विथ द बँकिंग वन मित्रांनो.
दिस इज द स्टार्टिंग. जस्ट एक 2 ते 4 मिनिटं हे करूया. बरं, हा, बिफोर गोईंग अहेड, आय होप सो एक दोन जे मला मेल आले होते त्याच्यामध्ये मी जस्ट सांगण्याचा प्रयत्न केलाय की एवढा विचार करू नका, थिंक अबाउट इट, दीज आर द ऑल थिंग. आणि महत्वाचा मुद्दा, जेव्हा आपण आता बँकिंग याच्यावरती तयारी करतोय, तर तुम्ही एक ऑब्झर्व केलं असेल सगळ्यांनी की सगळ्या एक्झामचा बेसिक फाउंडेशन मोर ऑर लेस सेम आहे. स्पेशली फक्त बँकिंगमध्ये मॅथमॅटिकल, क्वांटिटेटिव्ह, रिझनिंग आणि ह्या याच्यामध्ये तो एक डिफरन्स पार्ट आहे ज्या याच्यामध्ये तुम्हाला फोकस हा मॅथमॅटिक्सवर जास्त आहे. आणि एक गोष्ट मी तुम्हाला आणखी सांगणार आहे, जेव्हा आपण आजच्या मी 2-3 मिनिटानंतर मी तुम्हाला एका गोष्टीवर फोकस करणार आहे, ज्या ठिकाणी व्हॉट इज द मेजर डिफरन्स इन दिस प्रिपरेशन, तो एक मी तुम्हाला मोठा पार्ट सांगणार आहे, जी क्लिअर कट डिफरन्स दाखवतो आपल्या RRB, आपल्या बँकिंग याच्यामध्ये आणि अदर एक्झाम मध्ये. आय जस्ट ट्राय टू सम अप दिस बँकिंग अँड ऑल इन 2-3 minutes अँड दे विल स्टार्ट अगेन व्हॉट वी हॅव डन. ओके, दिस इज RBI. मित्रांनो, मी जसं मागे तुम्हाला बोललो, RBI ज्यांना फायनान्स मध्ये खूप इच्छा आहे करण्याची, इकॉनॉमिक्स मध्ये, दॅट इज अ ग्रेट करिअर फॉर द RBI, व्हेर वी हॅव गट ऑल काइंड ऑफ ऑप्शन्स. इट इज स्काय इज द लिमिट. कारण RBI मध्ये तुमचं फायनान्शियल नॉलेज, इकॉनॉमिक नॉलेज जे आहे, तर डेफिनेटली तुम्हाला जर त्याच्यामध्ये करिअर आहे तर दॅट इज द ग्रेट पार्ट. सेम इज द PO. मित्रांनो, मी मागच्या वेळेस बोलताना एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, मी ती ऍड केली ह्यावेळेस. तुम्ही बँकिंग मध्ये RBI मध्ये जरी गेला तर यू कॅन राईज अप टू द डेप्युटी गव्हर्नर लेव्हल पर्यंत तुम्ही जाऊ शकता. एवढं मोठं पद आहे. सेम वे प्रोबेशनरी ऑफिसर बँकिंग मध्ये तुम्ही एंट्री केली तर यू कॅन बिकम द MD, CMD ऑफ द बँकिंग. समजा फॉर एक्झाम्पल यू बिकम द PO, probationary officer in the banking of SBI, you can go up to the highest rank of chief managing director of the SBI. SBI मध्ये you are managing the lakhs of crore rupees. Are you getting my point? It is a huge potential. कारण काही लोकांना काय वाटतं, बँकिंग म्हटलं की PO झालं म्हणजे म्हणजे ऑपॉर्च्युनिटी आर लिमिटेड. नो मित्रांनो, तसं नाहीये. बँकिंग मध्ये तुम्ही PO झाला तर उद्या चीफ जनरल मॅनेजर झाला तर तुम्ही एका स्टेटला कंट्रोल करता. एका स्टेटला कंट्रोल म्हणजे ऍटलीस्ट यू आर डीलिंग विथ 1 to 2 lakh crore रुपये. म्हणजे दॅट इज अ काइंड ऑफ यू आर हॅव्हिंग द काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटी. हे तुम्हाला मागच्या वेळेस मला असं वाटतं मी झालं म्हणून मी आज थोडं ऍडिशन करून तुम्हाला याच्यात सांगतो मित्रांनो. इट्स अ ग्रेट ऑपॉर्च्युनिटीज. व्हॉट आर द काइंड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज? याच्यामध्ये RBIचे सेपरेट एक्झाम ग्रेड B साठी होते. RBI स्वतः करतो. इंडियन बँकिंग पर्सनल सर्व्हिस जी असते ते स्वतः सगळ्या बँकिंग नॅशनलाइज बँक साठी ते कंडक्ट करतं. SBI स्वतःसाठी वेगळी स्वतः कंडक्ट करतं प्रोबेशनरी ऑफिसर. हे जसं डिटेलमध्ये मी सांगितलेलं आहे. आणि दरवर्षी अराउंड 50,000 प्लस वॅकन्सीज IBPS कंडक्ट करतो. खूप आहेत मित्रांनो. यू गो ऑन हार्ड वर्किंग. खूप स्टँडर्ड पॅटर्न तुम्ही हे करा, चांगल्या नोट्स बनवा, चांगलं तुम्ही रिवाइज करा, एक्झामचे पेपर सॉल्व्ह करा. तुम्हाला तुमच्या सक्सेस पासून कोणी रोखू शकत नाही मित्रांनो. SBI एक्झाम मध्ये काय काय होतं, एक सेपरेट एक्झाम, हे सगळं याच्यामध्ये सांगितलं नाही. याच्यामध्ये आणखी नाही, नॅशनलाइज बँक, SBI बँक आणि त्याच्यानंतर जी रिजनल रूरल बँक आहे त्याची वेगळं एक्झाम होते. 56 RRB आहेत आणि त्याच्यामध्ये इट इज इझियर कम्पेअर टू अदर. मागच्या याच्यामध्ये आपण RBIची एक्झाम काय आहे, कसं आहे याच्यावर जास्त फोकस केला. आज आपण त्याच्या पुढे जाऊन POची एक्झाम बघणार आहोत. ओके, RBI मध्ये जी एक्झाम कंडक्ट केली तर RBI, त्याच्यामध्ये एक्झाम पॅटर्न मध्ये 3 स्टेजेस आहेत. प्रिलिम्स आहे, फेज 1, त्याच्यामध्ये 120 मिनिटाची परीक्षा असते, 2 घंट्याची. फेज प्रिलिम जेव्हा पास होता तुम्ही फेज 2 मध्ये जातात, त्याच्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह असतो. तुम्ही जेव्हा मेन्स मध्ये त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन प्लस डिस्क्रिप्टिव्ह असतात मित्रांनो. इट इज वन ऑफ द चॅलेंजिंग पॅटर्न. नॉर्मली हे बाकी एक्झाम मध्ये असं होत नाही. ऑब्जेक्टिव्ह तर ऑब्जेक्टिव्ह असतं, डिस्क्रिप्टिव्ह असतं तर डिस्क्रिप्टिव्ह असतं. इथे इट इज अ काइंड ऑफ चॅलेंजिंग. ओके, आणि त्याच्यानंतर थर्ड स्टेज इंटरव्ह्यू असतो. नंतर आपण गेले प्रिलिम्स मध्ये काय काय तुमच्याकडे पेपर आहे तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो. जनरल अवेअरनेस मध्ये आहे. याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, मी ज्याच्यावर तुम्हाला आता बोलणार आहे, जी क्लिअर कट इट गिव्स द काइंड ऑफ डिफरंट पॅटर्न. मित्रांनो बघा, जीकेचे 80 क्वेश्चन आहेत, मार्क 80 आहेत, फक्त 25 मिनिटं आहेत.
क्वांटिटेटिव्ह मध्ये 30 क्वेश्चन आहेत 25 मिनिटं, इंग्लिशमध्ये 30 क्वेश्चन आहेत 25 मिनिटं आहे, रिझनिंग मध्ये 60 क्वेश्चन आहेत 45 मिनिटं आहेत. ओके, पण जीकेचे 80 क्वेश्चनला फक्त 25 मिनिटं आहेत. तुम्ही युपीएससी मध्ये बघता 100 क्वेश्चन आहेत 120 मिनिटं आहेत. जसे डोक्यात ठेवा तुमच्या. ओके, डिटेल्स मध्ये याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे, कट ऑफ आहे, कॅम्प्युटर एक्झाम ही कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, कॅम्प्युटरवरती असते, पेपर इंग्लिश हिंदी मध्ये असतो, इंग्लिशचे पेपर हे इंग्लिशमध्ये असतात. नंतर कम टू द पॉइंट ऑफ आरबीआय मेन एक्झामिनेशन. ओके, याच्यामध्ये तुम्ही बघत असाल की मेन्स एक्झामिनेशन 3 पेपर मेन असतात. त्याच्यामध्ये पहिला पेपर असतो इकॉनॉमिक सोशल इश्यूज, त्याच्यामध्ये 100 मार्क असतात. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह दोन्ही क्वेश्चन आहेत. मी तुम्हाला मागे बोललो आता याच्या टाकताना. मार्क्स 100 असतात, ड्युरेशन 90 मिनिट आहे. इंग्लिशचे 100 इंग्लिश रायटिंग असते, 100 मार्क्स आहेत, 90 मिनिट आहे. फायनान्शियल सर्व्हिसेसचा पेपर असतो, ऑब्जेक्टिव्ह 100 मार्क्स आहेत, 90, तर टोटल 300 मार्क्स आहेत आणि 270 मिनिट्स आहेत. ओके, बँकिंग स्ट्रॅटेजी याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवलं. याच्यामध्ये मेन टॉपिक मध्ये बघा, पेपर 1 मध्ये कव्हर टॉपिक इंडियन इकॉनॉमी, ग्लोबलायझेशन, सोशल स्ट्रक्चर आहे. पेपर 2 मध्ये एसे रायटिंग असतं, रिसर्च रायटिंग, कम्प्रिहेन्शन. सेम इट इज ऑल अबाउट द इंग्लिश पेपर असतो. इट इज ऑल अबाउट, यू कॅन से अबाउट आपला जो इंग्लिश पेपर असतो सेम तसा असतो, पण याच्यामध्ये प्रिसाईज असतं, क्वेश्चन कमी असतात, वेळ कमी असतो म्हणून. थर्ड पेपर आहे फायनान्शियल मॅनेजमेंट. याच्यामध्ये फायनान्शियल सिस्टीम, प्रिन्सिपल, याच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्स त्याच्यावर आपण बोलणार आहोत. याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह पेपर जर असेल तरच निगेटिव्ह मार्किंग, अदरवाईज नसते मित्रांनो. बँकिंग याच्यामध्ये जी स्ट्रॅटेजी आहे त्या याच्यामध्ये आपण बोललेलो आहे. याच्यावरती आरबीआयच्या एक्झाम मध्ये मेन्स मध्ये जीए हे जी काही सब्जेक्ट पेपर आहे ते ऑलरेडी आपण डिस्कस केले. नाव कमिंग टू द पॉइंट ऑफ, आपण आज पीओच्या एक्झामच्या आता इथं पोहोचलो आहोत मित्रांनो. एक गोष्ट लक्षात घ्या, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द आरबीआय अँड अदर एक्झाम किंवा बँकिंग अँड अदर एक्झाम. मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट मी तुम्हाला आता बोलताना सांगितलंय, 80 क्वेश्चन आहेत जीकेचे आणि तुमच्याकडे 30 मिनिट आहे. ओके, तुम्हाला इथं मी दाखवतो तो पॉइंट. ओके, 80 मिनिटं आहेत आणि तुमच्याकडे 25 मिनिटं आहेत. बघितलं तुम्ही इथे प्रिलिम्स जे आहेत, तर तुमच्या ह्या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला कुठं फोकस आहे, तुम्हाला ह्या गोष्टीचा कुठं फायदा होतो बघा. बँकिंग, आरबीआय असो किंवा प्रोफेशनल ऑफिस, ह्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या, युअर focus, your capacity on the reading and solving the paper in shortest time is highly demanded. म्हणजे तुम्ही बँकिंग मध्ये गेलात, मी बघतो, मग 1-2 वाचतो, मग त्याच्यानंतर करतो, असं नाहीये. दे वॉन्ट अ ट्रेंड अँड एक्सपर्ट इन द रायटिंग अँड ऑल दॅट थिंग, की तुम्हाला कसं हे करायचं आहे मित्र. तर युअर स्पीड इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द बँकिंग अँड आरबीआय. ह्या गोष्टी तुम्हाला युपीएससी मध्ये यू गेट इनफ टाइम टू सॉल्व द पेपर, इनफ टाइम टू सॉल्व द प्रिलिम्स. ओके मित्रांनो, यू हॅव गेट इनफ टाइम टू रायटिंग द मेन्स एक्झामिनेशन पेपर इन द यूपीएससी और एमपीएससी. यू डोंट हॅव दॅट अपॉर्च्युनिटी इन द बँकिंग. ओके मित्रांनो, तर दॅट इज अ काइंड ऑफ स्किल. त्याच्यामुळे मी बोलताना बोललो की इट इज अ टफर इन गिव्हिंग द एक्झामिनेशन. If you are able to command over this paper, I tell you, you will be one of the master in the writing the any other examination. So you can have a good command and all these things. So मित्रांनो, this is the mains and prelims of the RBI examination, which is very commanding and all. Now we will start with the PO, professional officer of the other banks. What are the things? मित्रांनो, prelims आणि mains जो दोन्हीचा पॅटर्न आहे मोर ऑर लेस हा सेम आहे, बट द डिफिकल्टी स्टँडर्ड ऑफ दी आरबीआय इज हाय. द क्वेश्चन पॅटर्न इज ग्लोबल. The asking question is a larger size, whereas you go in the PO, the question comes on the national, some of the international toughness is less. When you go from the PO to down below, regional rural bank, the toughness of the question comes down again. The more in that perspective, तुम्हाला एक गोष्ट जाणवत असेल, the more you are trying for high, you will get a tougher strength of the question. Down you get a lower, and if you go down you will get a lesser tougher. तर मित्रांनो,
तुम्हाला कुठं जायचंय, तुम्हाला कुठल्या लेवलला जायचंय याच्यावर ती सगळी स्ट्रेंथ जमते मित्रांनो. ओके, नाऊ यू सी द प्रोबेशनरी ऑफिसर एक्झाम पॅटर्न इन द बँकिंग. तर हा पॅटर्न मध्ये तुम्ही बघाल मित्रांनो, इंग्लिशचे 30 क्वेश्चन आहेत प्रिलिम्स मध्ये, जी क्वेश्चन पूर्ण जी आहेत 100 मार्काची, 100 क्वेश्चन येतात, 100 मार्काची असते आणि तुम्हाला 60 मिनिटं आहेत. सेम पॅटर्न युपीएससी मध्ये बघाल, 100 क्वेश्चन आहेत, 100 मार्क आहेत किंवा एक्स्ट्रा आहेत. 100 क्वेश्चनला 120 मिनिटं आहेत. तुमच्याकडे इथे 100 क्वेश्चनला फक्त 60 मिनिटं. अगेन यू आर सीइंग द व्हॉट इज द टफनेस कम इन द स्पीड, टफनेस इन द ग्रास्पिंग. तुम्ही वाचल्यावर तुम्हाला दुसरा वाचायला वेळ नाहीये, तुम्हाला एकदा वाचण्यामध्ये तुम्हाला कळलं पाहिजे कुठला क्वेश्चन कुठे थांबवायचा, कुठे येत नाही. आता मागच्या वेळेस मला विद्यार्थ्यांनी विचारलं, सर आम्हाला तुम्ही हे सांगा की तुम्हाला काय वाचायचं, काय नाही वाचायचं, पेपर कसा वाचायचा, ह्यावर मला विचारलं. मित्रांनो, याच्यानंतर सेशन मध्ये आपण ते घेऊया, तो एक पॅटर्न आपण घेऊया आणि त्याच्यानंतर सेशन मध्ये आपण विल स्टार्ट विथ द इंटरनॅशनल एज्युकेशन ऑपॉर्च्युनिटी. जसं मला मागच्या वेळेस आपण ह्या विषयावर गेलो की आफ्टर 12th क्लास, आफ्टर ग्रॅज्युएशन, हाऊ यू कॅन गो फॉर द फर्दर एज्युकेशन इन द वर्ल्ड युनिव्हर्सिटीज. हार्वर्डमध्ये, ऑक्सफर्डमध्ये, कोलंबियामध्ये, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये, युरोपियन कंट्रीमध्ये, त्या याच्यावर आपण याच्यानंतर जाऊया. तर हा विषय निघाला म्हणून जस्ट आय एम शेअरिंग दिस वन. तर मित्रांनो, यू कॅन अंडरस्टँड द हाऊ द प्रोबेशनरी ऑफिसर एक्झाम मध्ये 100 क्वेश्चन सुद्धा किती टफ आहेत. कारण मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्हाला सेकंड चान्स भेटत नाही वाचायला. आणि कोणता क्वेश्चन तुम्हाला सोडायचा आहे, कोणता क्वेश्चन सॉल्व्ह करायचा, हे तुम्हाला विदिन अ क्वेश्चन वाचतानाच कळलं पाहिजे की मला हा क्वेश्चन सोडायचा आहे, अटेम्प्ट करायचा आहे, पुढे जायचं. तर ह्या ठिकाणी तो जो पॉइंट आहे मित्रांनो, मी तुम्हाला सांगत असतो की तुम्हाला स्पीड आहे, तर हे तुम्हाला टू टेक अ डिसिजन, सॉलिड, अटेम्प्ट इट ऑर नॉट, ऑर लिव्ह इट. It is come after your long experience, long practice of the solving the question and solving the question in the exam condition. Yes, I have to solve this paper in the 60 minutes. आपण असं विचार, अरे 60 आणखी 5 मिनिटं घेऊ, then you are failed. मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन एक्झाम कंडिशन मध्येच तुम्हाला हे करावं लागेल. ओके मित्रांनो, नाउ यू कॅन सी द क्वेश्चन पॅटर्न ऑफ द आरबीआय और पीओ इज द सेम. इंग्लिशचे 30 क्वेश्चन आहे 20 मिनिटं, क्वांटिटिव्हचे 35 क्वेश्चन आहे 20 मिनिटं, रिझनिंगचे 35 क्वेश्चन आहे 20 मिनिटं, टोटल 100 क्वेश्चन, 100 मार्क्स, 60 मिनिट्स. ओके, ultimately you are having the same exam pattern, same syllabus, only difference is the time, toughness and pattern of question. मी सगळ्यांना रिक्वेस्ट करतो, तुम्ही मित्रांनो सगळे आरबीआयचे क्वेश्चन पेपर बघा, पीओचे क्वेश्चन पेपर बघा. मलाही बऱ्यापैकी, कारण खूप दिवसानंतर बघत होतो मी, तर मला अगोदर मी एक्झाम दिली नव्हती ह्या विषयावरती. तर मी जेव्हा बघितलं तर आय फेल्ट इट इज वन ऑफ द डिफिकल्ट इन टास्क. जेव्हा तुम्ही क्वेश्चन मधनं जाल, देन यू विल अंडरस्टँड इट इज अ रिअली ग्रेट गेम and it comes after the long experience. ओके मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग 0.25, 4 मार्काचं 1 मार्क असेल तर 0.25, मग 4 क्वेश्चन चुकले तर 1 मार्क जाणार. सेक्शनल टाइम आहे तुम्हाला फिक्स्ड, काय तुम्हाला त्या एक सेक्शनल टाइम मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं. आता तुमच्याकडे आपण आता बघितलं आरबीआयच्या याच्यामध्ये तुमच्याकडे 80 क्वेश्चन जीकेचे 25 मिनिटाचे आहेत. तुम्हाला कळलं पाहिजे की हा मला वाचतानाच, आता एवढं तुम्हाला वाचायचं. मला वाटतं सपोज यू आर रीडिंग 100 वर्ड्स, नंतर तुम्हाला पुढे तुम्हाला एबीसी डी आहे तुमच्याकडे, तर तुम्हाला त्या 100 वर्ड्स मध्ये पैकी तुम्हाला 20 वर्ड मध्ये कळलं पाहिजे हा मला येणार आहे की नाही. समजा काही क्वेश्चन तुमचे 150 वर्डचे असणार आहेत, 120 वर्डचे आहेत, यू डोंट हॅव टाइम टू रीड 120, मग त्याच्यानंतर खालचे यू शुड अंडरस्टँड की मला हा अटेम्प्ट करायचा का नाही करायचा. तुम्हाला 125 वर्डच्या मध्ये अगोदर 25 वर्ड मध्ये कळलं पाहिजे की वेदर आय एम एबल टू attempt this question, whether I know this question, whether I know answer of this question. That is the beauty of the
आणि एक गोष्ट मित्रांनो तुम्हाला सांगायची, मी मागे बोलताना एक छान गोष्ट मी बोललो, हे की तुमची जी तयारी आहे, सगळं एक्झाम जे आहेत, फॉर एक्झाम्पल तुम्ही तयारी करत असाल युपीएससी, तुम्ही एमपीएससी तयारी करत असाल बँकिंग, आणि तुम्ही फॉरेन म्हणजे तुमचं यू आर अटेम्प्टिंग फॉर द जीआरई. जीआरई म्हणजे ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन. जीआरईचा परीक्षा ही जेव्हा तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये स्कॉलरशिपसाठी आपण जातोय किंवा ऍडमिशनसाठी, त्याच्यासाठी जीआरई देतो आपण, ग्रॅज्युएट रेकॉर्ड एक्झामिनेशन. आपण ते पुढच्या जेव्हा आपण फॉरेन एज्युकेशनसाठी तयारी करू तेव्हा जीआरई वरती आपण अभ्यास करणार आहोत आणि माहिती घेणार आहोत. तर जीआरई मध्ये सुद्धा हेच आहे, इंग्लिश आहे, रिझनिंग आहे, मॅथमॅटिक्स आहे, आणि ह्या सर्वांमध्ये महत्वाचं काय, स्पीड. काहीच वेगळं नाही मित्रांनो. कारण ऍज अन पर्सन आय हॅव seen, I have given the GRE, I have done the PhD, I have done the UPSC, I have done the बाकीचे एक्झाम, I have work in the corporate, I have work in the medical education. त्याच्यामुळे बघायचं मला काही राहिलं नाही, पण ओव्हरऑल मी जेव्हा बघतोय तर त्याचा क्रक्स एवढाच आहे, प्रत्येक एक्झामचा तुमचं स्ट्रॅटेजी महत्वाची, तुमच्या प्रत्येक एक्झाम मध्ये काय महत्वाचं आहे, तुमच्या अभ्यासाची पद्धत महत्वाची, तुमचं हार्डवर्क महत्वाचं, तुमचं स्मार्ट वर्क महत्वाचं आहे. तुम्ही म्हणत असाल सर, लोक तर म्हणतात आम्हाला स्मार्ट वर्क, मग हार्डवर्क कशाला म्हणताय? अरे बाबा, स्मार्ट वर्क साठी पहिल्यांदा हार्डवर्क केल्यावर नंतर कळतं की मला स्मार्ट वर्क कुठं किती करायचं. तुम्ही जेव्हा हार्डवर्क वाचणारच नाही, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एवढं वाचायचंय, पण तेवढं वाचल्यानंतर कुठं लक्षात ठेवायचंय, त्याला म्हणतात स्मार्ट वर्क. त्याच्यामुळे मागे बोलताना मी तुम्हाला म्हटलं की स्मार्ट वर्क पेक्षा हार्डवर्क खूप महत्वाचं. स्मार्टनेस नंतर चालेल, गधा मेहनतीने सुद्धा मुलं पास होतात, पण गधा मेहनत नाही केली तर स्मार्ट वर्क सुद्धा कळत नाही, म्हणून ती मुलं पासही होत नाही. तर दिस इज द ब्युटी. ओव्हरऑल तुम्ही बघाल पिक्चर, जेव्हा तुम्ही हे बऱ्याच वेळेस मित्र कंपनी असते किंवा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आपण जी मुलं आता हे वर्ष 52 सिरीज आपण बघणार आहोत, त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा 52 वीक नंतर तुम्ही बाहेर याल आणि जी तयारी करता, तुम्हाला एक वेगळं ग्लोबल पिक्चर हातात येतं की मला काय जगात काय आहे, जगात काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि मी काय करू शकतो. उद्या कोणी विचारलं, अरे मला ती सुद्धा करेल, तू ती करू शकला, अरे बाबा मला माहिती आहे, मी बघितलंय, मला ऑपॉर्च्युनिटी माहिती आहे, आता तू जा का, आम्हाला माहित आहे. तर दॅट इज अ काइंड ऑफ ब्युटी व्हेअर यू नो एव्हरी ऑपॉर्च्युनिटी अँड यू नो व्हॉट आर द युअर स्ट्रेंथ अँड व्हॉट यू वुड लाईक टू डू, देन इट इज द बेस्ट पार्ट वेअर यू फोकस. पण एकच मात्र सगळ्यांना सांगते, एकदा पकडलेला पाथ सोडायचा नाही, वेळ घ्या. चायनामध्ये एक गोष्ट मला सांगावीशी वाटते, डोक्यात आली म्हणून, छान गोष्ट आहे. चायनामध्ये जेव्हा प्लॅनिंग केली जाते, ते पहिले 4 वर्ष प्लॅनिंगच करतात. ओके, 4 वर्ष प्लॅनिंग करून पुढच्या 1 वर्षामध्ये ते इम्प्लिमेंट करतात. ओके, 4 वर्ष प्लॅनिंग करतात आणि नंतर 1 वर्षात एक्झिक्यूट करतात. आणि बाकीच्या ठिकाणी काय करतात माहितीये का, 1 वर्ष प्लॅनिंग करतात आणि 4 वर्ष इम्प्लिमेंट करत राहतात, तरी होत नाही. त्याच्यातनं काय कळतं की प्लॅनिंग करा, मोर युअर फाउंडेशन इज बिग, तर टाइम कन्झ्युमिंग फॉर द युअर इम्प्लिमेंटेशन इज लेस. मित्रांनो, सगळ्यांना एकच आहे, रोजचा अभ्यास केल्यानंतर स्वतः ठरवा की मी आज केलेला अभ्यास बरोबर आहे का, बरोबर किती केलाय मी. रात्री झोपताना विचार करा, मी अभ्यास केलेला मला आठवतोय का. जर आठवत नसेल तर यू आर नॉट डुईंग गुड स्टडी. बाहेर तुम्ही फिरायला जाता, चालताना एकटं चालत असताना हा मी अभ्यास केला बरोबर येतोय का ते बघा. ओके, कमिंग टू द पॉइंट ऑफ, आपण ह्या पुन्हा येऊया. सेक्शनल टायमिंग असो त्या याच्यामध्ये ते संपून जाणार मित्रांनो. मोड ऑफ एक्झाम आहे, ऑनलाईन आहे, लँग्वेज इंग्लिश हिंदी आहे, क्वालिफाईंग याच्यामध्ये प्रिलिम, जसं युपीएससी एमपीएससी मध्ये क्वालिफाईंग असतं तसं याचंही प्रिलिम्स असतं. एव्हरी इयर दिज कट ऑफ चेंज होतं, जसं एमपीएससी युपीएससी होतं मित्रांनो. ओके मित्रांनो, नाऊ यू कॅन कम ऑन द मेन्स एक्झामिनेशन येऊ आपण. नाऊ यू सी द डिफरन्स. ओके, ह्या ठिकाणी जे पेपर आहेत, काय काय पेपर आहेत तुम्ही बघा. ओके, जो पेपर इथे दिलेला आहे याच्यामध्ये कंपार्टमेंट्स आहे, याच्यामध्ये
पेपरचे जे सेक्शन दिलेले असतात त्यानुसार तुम्हाला हे असतं, टाइम कन्झ्युमिंग असतो. रिझनिंग आणि कम्प्रिहेन्शन जे आहे त्याच्यात 45 क्वेश्चन असतात, मार्क 60 असतात आणि टाइम 60 मिनिट आहे. त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, तर त्याला काही याच्यामध्ये 1 मार्क असतो, काही याच्यामध्ये 2 मार्क असतात. त्याच्यामध्ये जनरल इकॉनॉमी, बँकिंग त्याला 40 क्वेश्चन आहेत, 40 मार्क्स आहेत आणि टाइम 35 मिनिट आहे. इंग्लिश लँग्वेज जी आहे त्याच्यामध्ये 35 क्वेश्चन्स आहेत मित्रांनो, 40 त्याला मार्क आहेत आणि टाइम इज 40 मिनिट. डाटा अनालिटिक्स, इंटरप्रिटेशन त्याच्यामध्ये 35 क्वेश्चन आहे, 60 मार्क्स आहे आणि त्याला 45 मिनिट आहे. नाव यू सी देर आर द 155 क्वेश्चन्स आर देअर. त्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे, मार्क्स 200 मार्क्स आहेत आणि त्याच्यामध्ये टाइम इज 180 म्हणजे साहित्रिक 18, 3 अवर्स हे आहे. आणि इंग्लिश डिस्क्रिप्टिव्ह इज 30 मिनिट्सचे आहे, म्हणजे 3 घंटे 30 मिनिटं. ओके मित्रांनो. आणि तुम्ही ओव्हरऑल आपण आरबीआय आणि याचं बघितलं, तर जेव्हा आपण आता याच्यावरती सिलेबस बघू, त्याच्यावरती बुक्स बघू, त्याच्यावर आपण विल गो ऑन डिस्कशन देते. मित्रांनो तुम्ही आता इथं बघाल टोटल मार्क्स आहेत, टोटल ड्युरेशन आहे, निगेटिव्ह मार्किंग, लँग्वेज, डिस्क्रिप्टिव्ह, हे सगळ्या गोष्टी मी इथं दिलेल्या आहेत. ओके. तर ओव्हरऑल आरबीआय याच्यामध्ये दोन्हीचं सेम पॅटर्न आहे, फक्त क्वेश्चन वेगळे आहेत, टाइम वेगळा आहे, मार्क्स वेगळे आहेत, पण पॅटर्न इज ऑल सेम. तुम्ही जी सगळी तयारी केली, यू कॅन डू द प्रिपरेशन अकॉर्डिंगली. तुम्ही बघाल इथे प्रिलिम्स मध्ये इंग्लिश, क्वांटिटेटिव्ह, रिझनिंग हेच मी बघितलेलं आहे. हा मी स्किप करतो ह्या ठिकाणी आणि आपण पुढे जाऊया. रिझनिंग, कॉम्प्युटर अप्टिट्यूड, डाटा अनालिटिक्स, इंटरप्रिटेशन, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कॉमन आहेत जे आपण आरबीआय मध्ये डिस्कस केलेल्या आहे. ओके. नाव मी आरबीआय एक्झाम, प्रोबेशनरी ऑफिसर एक्झाम, त्याच्यामध्ये पॅटर्न ऑफ एक्झामिनेशन, प्रिलिम्स, पॅटर्न ऑफ मेन्स एक्झामिनेशन, त्याच्यामध्ये काय काय लागणाऱ्या गोष्टी आहेत, काय काय आपण कुठं करू शकतो, कम्पेरेटिव्ह स्टडी ऑफ बँकिंग विथ अदर एक्झामिनेशन, काय फरक आहे, आणि सर्वात महत्वाचं जे सर्वात गोष्ट आहे महत्वाची बँकिंगमध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल, दॅट इज द स्पीड. सेकंड इज अ इंटरप्रिटेशन, थर्ड इज अ कम्प्रिहेन्शन. कम्प्रिहेन्शन म्हणजे काय, तुम्हाला बघताच त्यांनी कळलं पाहिजे की यस ह्याच्यामध्ये काय आहे, दॅट इज कॉल्ड द कम्प्रिहेन्शन. तुम्ही 100 शब्द वाचले काय, आणि एखाद्याला त्याला 2दा वाचावं लागतं काय, एखाद्याला 3दा वाचावं लागतं, आणि एखाद्याला एका रिडिंग मध्ये कळतं. तर ज्याला एका रिडिंग मध्ये कळतं त्याचे चान्सेस ऑफ एक्झामिनेशन मध्ये पास होणं जास्ती वाढतं, कारण अक्युरेसी मॅटर्स ऑन टेक्स्ट. नाऊ कमिंग टू द सिलेबस. मित्रांनो मागे मी तुम्हाला सक्सेससाठी काय काय गोष्टी गरजेच्या आहेत ह्या गोष्टी बोलताना मी तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्याच्यातली पहिली गोष्ट मी रिपीट करतो, जेणेकरून मी पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो की तुमच्या माइंडमध्ये जावं, तुमच्या थॉट प्रोसेसमध्ये व्हावं, कारण गोष्टी समजत नाहीत त्या गोष्टी, हळूहळू याच्यातनं माइंड होतात. पहिली गोष्ट आहे हॅव्हिंग द कमांड ओव्हर द सिलेबस. मागे तुम्हाला बोललो होतो ह्या गोष्टीवरती आपण सिलेबस कुठल्याही एक्झामचा तुम्हाला तोंडपाठ पाहिजे, कुठल्या सिलेबसचा पॉईंट कुठून कव्हर करायचा, कुठल्या पुस्तकातनं कव्हर करायचं, दॅट शुड बी. तर ह्या ठिकाणी क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड मध्ये मी जस्ट काही पॉईंट घेतलेत. नंबर सिस्टीम आहे, बोर्ड मास आहे, एससीएफ आहे, म्हणजे एलसीएम आहे, फॅक्शन आहे, याच्यामध्ये पर्सेंटेज, इंटरेस्ट, म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत. आणि एक लक्षात घ्या, ह्याच गोष्टी तुम्हाला एससीएफ, एलसीएम, युपीएससी मध्ये जे प्रिलिम्स मध्ये 10 मार्क आहेत ना, ते हेच असतात. तुम्हाला ह्याच गोष्टी तुम्हाला कामाला येतात कुठे, सीसॅट मध्ये. बरोबर मित्रांनो, तुम्हाला ह्याच गोष्टी एमपीएससी ला कामाला येतात, मग ह्याच गोष्टी तुम्हाला मेन्स मध्ये, स्टॅटिक्स मध्ये कामाला येतात की नाही मित्रांनो. नाऊ कमिंग टू पॉइंट, लॉजिकल रिझनिंग, वर्बल, सिलेजियम, कोडिंग, नॉर्मल, हे सगळे दोन्ही गोष्टी तुम्हाला हेल्प करतात कुठे, प्रिलिमच्या सीसॅट मध्ये, एमपीएससीच्या आणि युपीएससीच्या. ओके. आणि ह्याच गोष्टी मेन्स मध्ये स्टॅटिक्सला काम करतात. ओके. नाऊ कमिंग टू द नेक्स्ट, इंग्लिश लँग्वेज स्किल, ग्रामर, फंडामेंटल, व्हॅकॅब्युलरी, रीडिंग, सेंटेन्स. मित्रांनो ह्याच गोष्टी तुम्हाला प्रिलिम्स मध्ये सीसॅटला कामाला येतात, युपीएससी, एमपीएससीच्या. ह्याच गोष्टी तुम्हाला इंग्लिशचा पेपर मेन्सला असतो त्याला कामाला येतात. बरोबर आहे नाहीये. ह्याच गोष्टी तुम्हाला कुठे कामाला येतात, व्हाईल रायटिंग द पेपर इन इंग्लिश इन द
इंटिग्रिटी आणि इथिक्सच्या पेपरला. ह्या गोष्टी जोपर्यंत कमांड नाही तोपर्यंत होऊ शकतं का? चला नाव मित्रांनो, मी ह्या ठिकाणी रिकमेंडेशन जे बुक्स आहे असं काही माझं रिकमेंडेशन नाहीये. जे काही छान पुस्तक मार्केटमध्ये आहे ते आहे. मित्रांनो, दीज आर द बुक्स विच आर युटिलाइज इन द सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या एक्झाम आहेत त्याला आहेत. कारण तुम्ही काही मुलं एमपीसी यूज करतायत किंवा तुमची लोकल बुक्स असतील, तुमची काही मित्रांनी सजेस्ट केलेले असतील, जे तुम्हाला कम्फर्ट असतील आणि यू आर एबल टू राईट सॉल्व द पेपर, प्लीज डोंट चेंज इट. ओके. काही इंग्लिशच्या पुस्तकाचं मराठी ट्रान्सलेशन असेल, काही इंग्लिशच्या पुस्तकाचं हिंदीमध्ये असेल, तुम्ही ते वापरत असाल, इट इज ओके. बट मला एक सरांना सांगणं आहे की ट्राय टू रीड इन इंग्लिश, ट्राय टू स्पीक इन इंग्लिश, try to communicate with your friends in it, then only you can improve your language. But if you are comfortable, then you continue it. Okay मित्रांनो. क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड मध्ये आर एस अग्रवाल खूप फेमस आहे, अरुण शर्मा आहे, रिझनिंग मध्ये पांडे, आर एस अग्रवाल आहे, इंग्लिशमध्ये रेन एन मार्टिन आहे, एस टी बक्षी आहे. आर्यन पब्लिकेशनची मोठी मोठी बुक्स आहेत, आपण त्याला मराठीमध्ये ठोकळा म्हणतो, बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी लुसेंट आहे, इकॉनॉमिक्स. हा मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला आणखीन एक सांगावीशी वाटते पुन्हा पुन्हा. बिंग इन रायटिंग द बँकिंग PO or the exam and RBI, you have to have the command over the economic survey, Indian government budget, तुमच्या योजना, कुरुक्षेत्र, इंडिया 2025, आणि सर्वात महत्वाचं यू शुड हॅव कमांड ओव्हर द इंडियन गव्हर्नमेंट स्कीम, PM जनधन योजना, मुद्रा योजना, PM विश्वकर्मा, PM अटल बिहारी स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम, स्किल इंडिया. ह्या गोष्टीच्या प्रोग्रामवर तुम्हाला खूप कमांड लागणार मित्रांनो. आरबीआयचे अॅन्युअल रिपोर्ट, तुम्हाला सगळे अॅन्युअल रिपोर्ट पाहिजेत मित्रांनो. आणखी सर्वात महत्त्वाचं, तुम्ही सगळेजण लिहून घ्या की वर्ल्ड बँकेचे रिपोर्ट, IMF चे रिपोर्ट, एशियन डेव्हलपमेंट बँक, स्पेशली दोज कॅन्डिडेट हु आर प्रिपेअरिंग फॉर द वर्ल्ड बँक. ओके. ज्यांना, आणि हा आपले काही मित्र आहेत जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये तयारी करायचा प्रयत्न करतायत वर्ल्ड बँकेसाठी. मी जे म्हणतो वर्ल्ड बँकेचे रिपोर्ट, IMF रिपोर्ट, एशियन डेव्हलपमेंट बँक, ह्या एक्झामच्या तयारी करताना याच्या नोट्स बनवा, रायटिंग प्रॅक्टिस करा. आणखीन जी मुलं युनायटेड नेशनची तयारी करतायत त्यांच्यासाठी त्या मित्रांनी एक लक्षात घ्या, तुमचं ग्रॅज्युएशन, तुमचं ऑप्शनल जो आहे जे तयारी करताय त्याच्यावर फक्त अभ्यास करा. क्वेश्चन, तुम्हाला कुठलाही क्वेश्चन आला, कुठलाही क्वेश्चन कसा तयार आहे त्याच्यावर तुम्ही रायटिंग स्किल डेव्हलप करा. बाकी कुठल्याही मोठ्या एक्झामला वेगळं काही लागत नाही. क्वेश्चन कसे येतं तिथं की तुम्ही जर भारताचे रिप्रेझेंटेटिव्ह असाल तर तुम्ही भारतामध्ये हे जे प्रॉब्लेम आहे तर तुम्ही कसं तयारी कराल. जर तुम्ही आता असाल की तुम्ही आता IMF चे मेंबर आहात आणि अफगाणिस्तानमध्ये फंड द्यायचा असेल तर तुम्ही कसं द्याल, तर ह्या गोष्टी तुम्ही तयारी कराल मित्रांनो. ओके. बाकीची पुस्तकाची नावं सांगितलेली आहेत. वर्ड पॉवर मेड इझी हे खूप छान पुस्तक आहे, नॉर्मन लेविसचं. मी माझे JRE तयारी करत असताना याचा खूप उपयोग केला. आताही म्हणजे इट टेक्स अ लॉट ऑफ टाइम, पण इट इज अ गुड बुक, नॉर्मन लेविस. ज्यांना आपली व्हॅकॅब्युलरी वाढवायची आहे मित्रांनो, तुम्ही ह्या पुस्तकाचा वापर नक्की कराल. ओके. नंतर इंग्लिश हे आहे, बाकीचं मला काही गरज वाटत नाही. करंट अफेअर्स साठी मी जर सांगितलं, युनियन बजेट इज मोर इम्पॉर्टंट. आपले काही रिपोर्ट आहेत, उर्जित पटेल रिपोर्ट, रंगराजन कमिटी रिपोर्ट, नरसिंह कमिटी, ह्या गोष्टी यांची कमिटी तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो. ही PPT मी सोशल मीडियाला टाकलेली आहे माझ्या, किंवा इथे आपल्या करिअर कट्टावरही भेटून जाईल. कारण काही तुम्हाला लिहायला राहिला असेल तुम्ही तिथून घेऊ शकता. मी जसं म्हटलंय, स्कीम आहे PM जनधन योजना, मुद्रा, स्कील, तुम्ही हे घेऊ शकता. इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन याचे रिपोर्ट तुम्हाला माहिती पाहिजेत. इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट म्हणजे फायनान्शियल मध्ये जे काही आहेत त्या गोष्टी बघा. बँकिंग ऍक्ट आहेत 1949, RBI ऍक्ट 1934, सरफेसी ऍक्ट आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. प्रिपरेशन, अंडरस्टँड सिलेबस थ्रूली, मी मागे जसं बोललो, फॉलो स्ट्रक्चर्ड टाइम टेबल ह्या गोष्टीमध्ये महत्वाचं आहे. नोट्स मेकिंग, नोट्स, मायक्रो नोट्स, रिव्हिजन हे करा. प्रॅक्टिस तुम्ही क्वांटिटी पेपरचे छान करा. मॅक्झिमम एरिया कव्हर करा. जास्त वाचण्याचं नादी नका लागू.
सिनियरला बोला, आणि तुम्हाला काही डाऊट असेल यू कॅन मेल मी, आय विल ट्राय टू गिव्ह. मी एक छोटस तुम्हाला सजेशन म्हणून दिवसाचं तुम्ही शेड्यूल कसं करू शकता, जर तुमचे बँकिंग मध्ये तयारी करत असाल तर मॉर्निंगला तुम्ही मायक्रो नोट्स करू शकता 6 to 8. आणि हा, काही मित्र म्हणतात रात्रीचं जागून, तर मला असं वाटतं एव्हरीबडी हॅव देअर ओन, पण ट्राय टू बी नॉर्मल वे. की मी मागे सांगितलं होतं की प्रत्येकाचे प्लस मायनस असतात. यू कॅन टेक अ कॉल ॲज पर युअर डिमांड, ॲज पर युअर फिजिबिलिटी. मी छोटस असं बनवलं होतं, तुम्ही यू कॅन सी अबाउट इट. बँकिंग इकॉनॉमी कसं करता, जेव्हा तुम्हाला फ्रेश माइंड असतं रिव्हिजनला द्या, जेव्हा फ्रेश माइंड असतं तेव्हा टफ तुमचा पार्ट ऑफ सिलेबस घ्या, जे तुमचं माइंड फ्रेश मध्ये चांगलं ग्रास्पिंग होऊ शकतं. जेव्हा तुम्हाला बोर होतं तेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्या किंवा रायटिंग घ्या, आणि दुपारी थोडं 5 ते 10 मिनिटं तुम्ही पॉवर नॅप नक्कीच घ्या. दॅट विल हेल्प आउट. ओके मित्रांनो, टिप्स आहेत, सिलेबस कव्हर करून घ्या. मित्रांनो, कंटिन्युटी बरोबर ठेवा, डिसिप्लिन ठेवा. तुम्ही एका दिवशी 16-18 घंटे अभ्यास करण्याच्या ऐवजी रोज 8 घंटे अभ्यास करा, 10 घंटे करा, 12 घंटे करा, चालेल. एका दिवशी 20 तास अभ्यास करा, मग बाकीच्या दिवशी काही प्रॉब्लेम. त्याच्यापेक्षा रोज 12-14 घंटे करा. मेंटली फ्रेश राहा, मेहनत करा. तुमच्या हार्डवर्क पेक्षा डिसिप्लिन एफर्ट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. जुनी क्वेश्चन बघा, त्यानुसार तुमची स्ट्रॅटेजी ठरवा. फोकस ऑन कन्सेप्च्युअल क्लॅरिटी बघा, अॅक्युरेसी महत्वाची आहे. सिल्ली मिस्टेक अवॉइड करण्यासाठी जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जिथं चुकलं त्याच्यावरती पुन्हा मेहनत करा. आरबीआयचे सर्क्युलर, इकॉनॉमिक सर्वे, बजेट, याच्यावर जास्त फोकस करा. याच्यामध्ये आणखीन एक पॉइंट सांगायचं आहे की आरबीआयचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे, बँकिंगचे ऑफिशियल वेबसाईट आहेत, फायनान्स मिनिस्ट्रीची वेबसाईट आहे, त्याच्यावर जास्त फोकस करा. मी आता जसं बोललो, डिसिप्लिन इज द ब्रिज बिटवीन द गोल्स अँड अकम्प्लिश. तुमचं गोल एक आहे आणि त्याला अचीव करण्यासाठी, माझं एक गोल आहे की मला युनायटेड नेशन मध्ये जायचं आहे. गृहीत धरा तुमचं गोल आहे युनायटेड नेशन मध्ये जायचं आहे, आणि आज तुम्ही ज्या पोझिशनला आहात, तर ज्या पोझिशन मधून आज पण तुम्हाला युनायटेड नेशन मध्ये मोठ्या पदावर जायचंय, तर याला जे अचीव्ह करण्यासाठी जे लागतं दॅट इज द डिसिप्लिन. मित्रांनो, प्रिपेअर स्मार्टली, स्टे कॉन्फिडंट, रिवाइज रेग्युलरली. कॉन्फिडंट राहा, कोणी किती मोठं असू द्या. जसं ती ससा आणि गोगलगायची गोष्ट आहे, ससा ठीक आहे तुझा, पण मी माझ्या स्पीडनं पोहोचेल, तू आज पोहोचतो, मी परवा पोहोचेल, पोहोचणार दोन्ही आहेत. ओके, दॅट इज अ काइंड ऑफ थिंग. आणि बँकिंग आहे, रिवाइज गव्हर्नमेंट स्कीम, हे महत्वाचं आहे. मित्रांनो, बेस्ट ऑफ लक फॉर दी आरबीआय अँड बँकिंग. आज आपण इथं संपवलंय. मित्रांनो, पुढच्या वीक मध्ये जसं मला जसे हे आले, तर आपण पेपर कसा वाचायचा, काय वाचायचं, काय नाही वाचायचं, कुठं अवॉइड करायला लागेल, याचं सेशन सोबत मी आरबीआय आणि याचं बँकिंगचं इंटरव्ह्यूच्या तयारी बाबतीत मी पुढच्या वीकला एक सांगेल, आणि त्याच्यानंतर विल स्टार्ट विथ द इंटरनॅशनल एज्युकेशन वरती आपण बोलूया. दिस विल बी द वन ऑफ द गुड एरिया. आपण खूप लांबत आलो तिकडे, पण बऱ्याच वेळेस काय झालं की विद्यार्थ्यांनी ह्या विषयावर बोला, त्या विषयावर बोलला, मग आपण बरेचसे सेशन, 3-4 सेशन आपण असे लांबले. आय थिंक 2-2.5 महिने आपण दुसऱ्या सेशनवरती चाललोय. पण आय एम हॅपी दॅट की हे तुमच्या बोलण्यावरती, तुमच्या डिमांडवरती होते, मला त्याचा आनंद असते. त्याच्यामुळे मी न विचार करता मला त्या दिशेने जायला खूप आनंद वाटला. पुढच्या वीकमध्ये इंटरव्ह्यू प्रिपरेशन फॉर दी बँकिंग, आरबीआय, प्लस हाऊ टू मेक अ रीडिंग ऑफ दी न्यूजपेपर, हाऊ टू रीड अँड व्हॉट टू नॉट टू रीड, ह्या विषयावर आपण बोलूया. मला याच्यावरती 2 मेल आले, तर मला हे लक्षात राहिलं होतं. आणि त्याच्यानंतर वी विल गो फॉर दी फॉरेन एज्युकेशन, हाऊ टू प्रिपेअर फॉर द जीआरई, हाऊ टू प्रिपेअर फॉर दी युनिव्हर्सिटीज, कुठे मदत लागेल, कशी मदत लागेल, काय करायला पाहिजे. आणि तुम्ही बाकीचे तुमच्या भाऊबंधांना, आणि तुम्ही इव्हन यू कॅन टेक द युअर पॅरेंट्स इन धिस सेशन, की आईवडिलांनी याच्यामध्ये काही क्वेश्चन असतील, तुम्ही आईवडिलांनी सोबत घेऊ शकता. काही
कोण काही प्रश्न असतील तर आय वुड लाईक टू शेअर याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येईल मित्रांनो. मित्रांनो, आपण आता काही क्वेश्चन घेऊ, काय असतील तुमचे. बेसिकली मला असं वाटतं क्वेश्चन घ्यायला वेळ कमी, पण एक 4-5 मिनिटं घेऊया आपण. आय होप तुम्हाला एक सेशनमध्ये बँकिंग आणि हे आवडलं असावं. मी याच्यावरती इंटरव्ह्यू जास्ती घेतले नाही आज याच्यावरती, कारण पुढच्या याच्यामध्ये क्लब करून मी घेईल आणि बऱ्याचशा गोष्टी मी छान प्रकारे कोलॅबोरेट करण्यास सांगेन, प्रयत्न करेन. क्वेश्चन मध्ये सीसॅट मीडियम कॉमन, ओके, मीडियम कॉमन आहे. You told us that next lecture you will be conduct guidance for newspaper, what to read, not to, especially for banking. Yes, it will be covered in that. त्याच्यात कव्हर होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. येस, करूया. याच्यामध्ये ह्या वेळेस एक सानिका, इन द लास्ट लेक्चर यू मेन्शन 2 books टू इम्प्रूव्ह इंग्लिश, प्लीज टेल द नेम दोज बुक्स. सानिका, एक मला आठवत नाही आता मी कोणती बुक सांगितली. नॉर्मल लेविसचं एक पुस्तक आहे, ते आता सध्या हे करा. आणि इंग्लिश नॉर्मल व्हॅक्युलरी इम्प्रूव्ह करण्यासाठी नॉर्मन लेविसीज आहे, आणखीन एक रेन अँड मार्टिन आहे. पण एक लक्षात घ्या, तुम्हाला बोलण्यासाठी यू डोंट नीड एनी बुक. रॅपिडेक्स सुद्धा छान चालेल. खूप इंग्लिश बोलण्यासाठी यू डोंट नीड अ स्पेशल इंग्लिश. टू बी इफेक्टिव्ह इंग्लिश अँड टू इम्प्रेस इंग्लिश, यूज द सिम्पल वर्ड्स. मला वाटतं इंग्लिश बोलण्यासाठी 100 वर्ड सफिशियंट आहे. फरक काय माहितीये का, तुम्हाला फ्लुएन्सी येण्यासाठी प्रॅक्टिस पाहिजे. तुम्ही मनात विचार करणार, डोक्यात विचार करणार, मग हृदयातून बोलणार, काही होणार नाही. तुमचं हृदय, डोकं आणि जीभ हे तिघं एकाच फ्लुएंट मध्ये तुम्हाला कोऑर्डिनेट झालं पाहिजे. आणि ते कोऑर्डिनेट कसं होणार, प्रॅक्टिस नाही होणार. तर तो एक आहे. पण तुम्हाला जर रायटिंग मध्ये मदत पाहिजे असेल तर रेन अँड मार्टिन इज ओके, पण तुम्ही तरी सुद्धा लिहा. फक्त तुम्हाला एकच 100 शब्द घ्या, जार्गन घ्या ऑप्शनलचे, आणि 3 टेन्सेसचे 9 टेन्स पाठ करा, लिहित राहा. सानिका, यू विल बी द बेस्ट. ओके सानिका, डोंट गो एनी अदर बुक ऑर एनिथिंग. प्रज्वल सर, प्रत्येक विषयासाठी वेगळ्या पब्लिकेशनचे रेफरन्स वाचावे की एकाच पब्लिकेशनचे? पॉलिटिकल साठी लक्ष्मीकांत छान नाही, हिस्ट्रीसाठी हिस्ट्रीमध्ये मॉडर्न हिस्ट्रीसाठी स्पेक्ट्रम, ते एक लक्षात ठेवा. इकॉनॉमीसाठी रमेश सिंग, असे वाचायचे कोणते एकच. प्रज्वल, कोणत्याही एकच पब्लिकेशन घेऊ नका. जी तुम्ही आता नावं सांगितले ना, सगळे बेस्ट पुस्तक आहेत युपीएससी मध्ये. त्याच्यामुळे एक पब्लिकेशन महत्वाचं नाही, ऑथर महत्वाचा आहे. आर यू गेटिंग? माणूस महत्वाचा आहे, कोणत्या पब्लिकेशन जुडलेला महत्वाचं नाही. तर हे जे तुम्ही पुस्तकं सांगितली प्रज्वल, इज ओके. तेजस्विनी, प्लीज टेक अ नेक्स्ट सेशन ऑन आरआरबी, प्लीज आय रिल नीड युअर गायडन्स. तेजस्विनी बेटा, आरआरबी वरती आपण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डावरती आपण ऑलरेडी सेशन घेतलेलं आहे. तुम्ही प्लीज चेक करा. तरी काय अडचण असेल तर तुम्ही मला पहिल्यांदा टाका, याच्यावरती आपण हे करू, किंवा यू कॅन सेंड द मेल. Atul Sambhare, I am currently preparing for MPSC. I have completed first reading of the syllabus. Now I am focusing more on papers analysis, understand the pattern, important topic. Am I going in the right direction? Should I modify approach? अतुल, एक लक्षात घ्या, पहिल्यांदी पूर्ण वाचून नंतर सिलेबस बघणं आणि नंतर मी पेपर अनालिसिस करणं थोडंसं चुकीचं चाललंय. आय फील द डे ऑन विच यू रीड, you should start the syllabus, you should start the paper analysis. and suppose तुम्ही एक पेपर करताय, त्याच्यामध्ये एक चॅप्टर वाचलाय, एका चॅप्टरचे एमसीक्यू सॉल्व्ह करत चला. एका चॅप्टरला हे करून तुम्ही त्याच्या नोट्स बनवा. कारण ह्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला जर कुठल्या गोष्टीला 2 वर्ष लागणार असेल, त्याच्यामध्ये 6 महिने ते 8 महिने संपेल. आणि कॉन्फिडंट राहाल. तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये 2 वर्षानंतरही कॉन्फिडंट राहणार नाही. ओके. प्रज्वल, सीसॅट
साठी लॉजिकल रिझनिंग मध्ये एम के पांडे ठोकरवादळी चालेल. प्रज्वल, याच्यावर मी काही सांगू शकणार नाही. यू कॅन टेक युअर कॉल अँड टेक अ कॉल विथ युअर गायडन्स ऑफ सिनियर अँड युअर माइंड. ओके, थँक्यू. क्वेश्चन संपलेले आहेत. यू कॅन कन्क्लूड हिअर आणि भेटूया पुढच्या सेशनला. आय होप पुढचं सेशन आणखीन मजेदार राहील, रिच राहील आणि इंटरेस्टिंग राहील. थँक्यू. येस, निश्चितच सर. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशासकीय संधींची या सर्व महाराष्ट्रातील तरुणांना ओळख व्हावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या या 52 आठवड्याच्या अखंड संवाद शृंखलेमध्ये आपलं मार्गदर्शन सर्व विद्यार्थ्यांना सातत्याने मिळत आहे. त्याविषयी सर्व विद्यार्थ्यांच्या तर्फे आम्ही खूप थँकफुल आहोत आणि आजच्या या सत्राचे आभार घ्यावेत असे सानिया शेख यांना मी विनंती करते. सदर 52 आठवड्याच्या अखंड संवाद शृंखलेतील आजच्या 23व्या सत्रात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्वप्रथम या उपक्रमाचे आयोजन करणारे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंत शितोडे सर यांचे सुद्धा मी मनस्वी आभार मानते. आजच्या सत्राचे प्रमुख मार्गदर्शक माननीय डॉक्टर तुषाबा शिंदे सर यांनी आरबीआय आणि बँकिंग परीक्षेसाठी यशाचे रोडमॅप या महत्वाच्या विषयावर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण, प्रेरणादायी आणि मार्गदर्शक विचारांसाठी मनपूर्वक आभार. तसेच उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, शिक्षकवृंद आणि सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणी यांच्या सहभागासाठी मनपूर्वक आभार. करिअर कट्टा टेक्निकल टीम यांचे सुद्धा मनस्वी आभार. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे हे सत्र यशस्वी पूर्ण झालं आहे. पुढील सत्रासाठी आपण असाच उत्साहाने सहभागी व्हाल अशी अपेक्षा. अध्यक्षाच्या वतीने हे सत्र इथे संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद.